तुमच्या सामकार आज येवपाचो एक खाशेली प्रेस घेवपाचो एक कारण जावन आसा। आमी सांग्यार एक भव्य असो शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळो उबारतात। सो त्या पुतळ्याची निधी संकलन करपाक लागून फंड रेज करपाक लागून आमी जायती पावलां उबारल्यात। सो ती पावलां उबारता आसतना तशेंच आमी एक नाटक जे रिलेटेड टू द फंड रेजिंगच आसा, जे मुंबयचे नाटक आसात, त्या संदर्भाक लागून ही प्रेस घेवपाक लागून आमी हांगा बशिल्ले आसात। सो पयली सुवातेर हांव माचयेर आशिल्ले आमचे सुभाष सराक वेलकम करता, तशेंच एर मानेस बाब गोविंद भगत, तशेंच सुप्रज आनी निखिल आनी हांव तुमचें स्वागत करता, सगळे प्रेस मिडियाचें स्वागत करता। आनी मुखाल्ली सुत्रां जे कितें सविस्तर म्हायती आसा ती हांव आमदारा लागीं मागता की ताणें ही सविस्तर म्हायती ओके आमचे गोविंद भाई तुमकां ही हाचे बद्दल सविस्तर म्हायती दिता। ही फंड रेजिंग आमचे शिवाजी महाराजाच्याच पुरती न्ही, तर सांग्या वाठारांतल्यान शिवाजी महाराजाच्या पुतळ्याक लागून हे फंड रेजिंग चालू आसा। तशेंच गोविंद भाईचे एक विश्वेश्वर सेवा समिती बेतकी खांडोळा ह्या देवस्थानाचेय फंड रेजिंग चालू आसा। सो ह्या संदर्भाक लागून आमी ही फंड रेजिंगाचे नाटक प्रयोग आमी लायतले, तो त्या संदर्भात मुखाल्ली म्हायती आमचे गोविंद भाई तुमकां दितले। परिषदेमध्ये उपस्थित गोवा राज्याचे माननीय समाज कल्याण मंत्री सुभाषजी फळदेसाई यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। संगमेश्वर नाईक जे या संगमपूर शिवसाम्राज्य समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या पत्रकार परिषदेमागचा उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे। महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की सुभाषजी फळदेसाई यांच्या संकल्पनेतून आणि सांगेतील संगमपुरातील सगळ्या संस्कृतीप्रेमी जनतेकडून याची निधी उभारण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी निधी संकलन व्हावं म्हणून एक फंड निधी संकलन कार्यक्रम आयोजित व्हावा अशी इच्छा होती। आणि त्याच कार्यक्रमाला आम्ही विश्वेश्वर सेवा समिती बेतकी ही संस्थाही जोडले गेलेलो आहोत। आमच्याही संस्थानाकरता आम्ही निधी संकलन करत आहोत म्हणून एक चांगलं नाटक आणि संगीत नाटक गोमंतकीय जनतेला या डिसेंबर महिन्यामध्ये द्यावं अशी इच्छा या दोन्ही संस्थांची। म्हणून अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित एक अत्युत्तम नाट्यकृती, ज्याला व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, असं गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक गोमंतकीयांच्या भेटीला प्रथमच गोव्यात येत आहे। आणि सुवर्ण महोत्सव साजरा करून महाराष्ट्रात हे नाटक गोव्यात येत आहे, ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ज्यामध्ये अत्युत्तम संगीत मानापमान हे मराठी संगीत रंगभूमीचं लेणं आपण मानतो। 1911 साली या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला। 11 साली पहिला प्रयोग सादर झालेला होता, परंतु 21 साली मुद्दाम नमूद करतो की 21 साली हे नाटक एका वेगळ्या संचातून रंगभूमीवर सादर करण्यात आलं। कारण दोन विविध कंपनी ही नाटकं सादर करायची, बालगंधर्वांची गंधर्व संगीत मंडळी हे नाटक सादर करायची आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांची ललित कलादर्श ही दोन वेगळ्या कंपनी व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते। परंतु असं म्हणतात की देशाकरता काहीही करण्यासाठी मराठी माणूस पुढं आलेला आहे आणि म्हणून संगीतसूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांच्या दोन कंपनी 1921 साली एकत्र आल्या। का आल्या? तर टिळक स्वराज्य फंडासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एकत्रित येऊन निधी जमवावा हा एक उद्देश त्या नाटकामागे होता। म्हणून मानापमान हे नाटक संयुक्त मानापमान म्हणून त्यावेळी बालीवाला थिएटरमध्ये 8 जुलै 1921 रोजी सादर करण्यात आलं। आणि या नाटकाची जी संयुक्त मानापमानाची जी कथा आहे ती अविस्मरणीय आहे। आणि म्हणून या नाटकामध्ये मानापमान हे संगीत नाटक तर आपल्याला पाहायला मिळेलच, पण त्याबरोबर या संयुक्त मानापमान नाटकामागची कथा, ज्या कथेमधून मग मानापमानमधील विविध गाणी, झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेम हे, अशी अनेक गाणी आपल्याला ओमकार प्रभू घाटे आणि त्यांच्या समवेत अजिंक्य पोंक्षे हे दोन युवा कलाकार आपणासमोर सादर करतील। आणि याकरता हे एक अप्रतिम नाटक गोमंतकीयांच्या भेटीस येणार आहे, त्याचा लाभ घ्यावात। संगमपूरमध्ये सर्व शिवप्रेमींनीच नव्हे
तर संस्कृतीप्रेमी जनांनी एकत्र यावं आणि या नाटकाला आपला हातभार लावावा, जेणेकरून तुमच्या देणगीमधून शिव पुतळा उभा राहील. तसंच आमच्या बेतकी खांडोळ्यामध्ये आमची श्री विश्वेश्वर सेवा समिती आहे, ती विश्वेश्वर मंदिर यंदा 20 वर्ष पूर्ण करत आहेत, म्हणून आम्ही निधी संकलन करत आहोत. आणि त्याकरता आम्हाला माननीय आमदार आणि मंत्री महोदय सुभाषजी फळदेसाई यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकलेलं आहे. कारण त्यांचा उद्देश हा संस्कृती रक्षक उद्देश आहे आणि संस्कृती प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहेच. म्हणून त्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या या उपक्रमाला गोमंतकीय जनतेनं भरभरून योगदान द्यावं, मदत करावी अशी विनंती. तुम्हाला मुद्दाम शेवटची गोष्ट सांगतो. त्या काळी म्हणजे 1921 साली स्वराज्य फंडासाठी 13,500 रुपये रोख, त्याचप्रमाणे प्रेक्षकाकडून सोन्याचे दागिने, अंगठ्या या त्या निधीमध्ये जमवण्यात आलेल्या होत्या. आणि त्या काळी सोन्याचा दर काय असेल तुम्ही विचार करा. तोळा 50 रुपये काहीतरी त्यावेळी होता, 15 रुपये तोळा सोनं होतं. त्यावेळी 16,500 रुपये जनतेनं टिळक स्वराज फंडासाठी या भारतासाठी दिलेले होते आणि निधी संकलन केलं होतं 1-1 रुपया जमवून. आणि म्हणून अशा त्या काळामध्ये जर संस्कृती रक्षणासाठी जनता पुढे येत आहे, त्यावेळी आजच्या काळामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांसाठी आपण एकत्रित येऊया आणि निधी संकलन करूया, इतकीच विनंती तुम्हाला करत आहोत. 19 डिसेंबर रोजी सुट्टी आहे, आमचा मुक्तिदिन आहे. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे हा प्रयोग होईल. आणि त्यानंतर रविवारी 21 डिसेंबर रोजी रवींद्र भवन मडगाव येथे प्रयोग होईल. या दोन्ही प्रयोगांना तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी तुम्हा सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. यानंतर या गोवा राज्याचे माननीय समाज कल्याण मंत्री महोदय सुभाषजी फळदेसाई यांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करा. सोबत आज या पत्रकार परिषदेला उपस्थित प्राध्यापक गोविंद भगत, माझे सहकारी आणि अध्यक्ष संगमपूर शिवसाम्राज्य समिती श्री संगमेश्वर नाईक, निखिल नाईकतारी आणि सुप्रज नाईकतारी, 2 चांगल्या उपक्रमांना एक पवित्र कार्याची सांगड घालून परत एका वेळेला आम्ही संयुक्तरित्या इथं बसलेलो आहोत. आणि तीही गोष्ट संयुक्त मानापमान या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही संपूर्ण गोमंतकीयांना आवाहन करीत आहोत. गोमंतकीय भूमी ही नाट्यप्रेमी आणि त्यातल्या त्यात संगीत म्हटल्यानंतर आपल्या जाणकार रसिकांना हा एक मला वाटतं की खूप चांगला प्रयोग पाहायला मिळणार आहे. म्हणूनच एक आवर्जून विनंती आहे, कारण आपण पवित्र जी 2 कार्य म्हणतो आहोत ते एक म्हणजे सांगे परिसरामध्ये, सांगे नगरपालिका क्षेत्रामध्ये एक भव्य पुतळा जो साधारणतः 30 फुटाहूनही उंच आणि तो ब्रॉन्झ म्हणजे कांस्य पुतळा आपण उभारतो आहोत. आणि एकूण खर्च असेल साधारणतः 1 कोटी रुपये. आणि हा निधी संकलन करण्यासाठी आम्ही विविध मार्गानं निधी संकलन करतो आहोत. आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक प्रसिद्ध असं एक नाट्य, ज्या नाट्यानं आपल्या स्वराज्याला जो निधी मिळवून दिलेला होता, म्हणजे 1921 साली टिळकांच्या मृत्यूनंतर टिळक स्वराज निधी हा जमवण्यासाठी 2 महान कलाकारांनी 2 महान म्हणजे नाट्यसंस्था, ललित नाट्य मंडळी आणि बालगंधर्व मंडळ, ह्या 2 म्हणजे त्यावेळीच्या प्रसिद्ध नाट्यसंस्थांनी पुढाकार घेतला आणि दोन्ही विरोधी दिशेने असलेले कलाकार एकत्रित आले ते फक्त टिळक स्वराज्य निधीसाठी. आणि त्यावेळेला ज्या निधीचं संकलन झालं ते आतापर्यंत तो सर्वोच्च म्हणजे निधी सर्वोच्च आहे. म्हणूनच आजच्या प्रसंगी त्या नाटकाच्या वेळी हे 2 दिग्गज कलाकार आणि त्यांच्या दोन्ही नाट्यमंडळी एकत्रित कसे आल्यात त्याचा सुरुवातीचा हा काळ आणि त्याच्यानंतर त्या नाट्यप्रयोगातील काही प्रसिद्ध अशी गीतं आज आपल्या ओठावर येत आहेत.
त्या नाटकांचा एक चांगला प्रयोग इथं होणार आहे. 2 प्रयोग आता सांगितलेले आहे. ते संगमपूर शिवसाम्राज्य समिती आणि विश्वेश्वर सेवा समिती 19 डिसेंबर राजीव कला मंदिर फोंडा येथे आणि 21 डिसेंबर रोजी आपले रवींद्र भवन मडगाव येथे हे प्रयोग सादर होणार आहेत. भगत सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की यामध्ये काय रहस्य दडलेलं आहे. म्हणजे खूप मोठे कलाकार इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजिंक्य पोक्षे, तसेच ओमकार प्रभू घाटे आणि जे नाट्य लिखित केलेलं आहे ते अभिराम बडकमकर आणि ज्यांनी दिग्दर्शन केलेले आहेत ते ऋषिकेश जोशी. अशा या सर्व मंडळीनं अत्यंत सुंदर असे प्रयोग सादर केलेले आहेत. आणि परवाच्या दिवशी मला निमंत्रण आलं आणि मी मुंबईला खास आपले अध्यक्ष संगमेश्वर यांच्यासोबत नाट्यप्रयोगाचा आस्वादही घेतला. आमचा तिथं सत्कारही झाला की 50व्या ह्या गोल्डन जुबली प्रयोगाला आम्हाला उपस्थिती लावली. आणि खरोखरच आम्हाला स्वतःला धन्य समजतोय की एवढ्या म्हणजे श्रेष्ठ नाटकाचा प्रयोग आपल्याला आणि श्रेष्ठ नाटककारांचा प्रयोग आपल्याला तिथं पाहायला मिळाला. म्हणूनच परत एकदा मी आवर्जून विनंती करतोय आणि समस्त गोमंतकीय नाट्य रसिकांना एक चांगल्या प्रयोगाचं तुम्ही म्हणजे सादरीकरण होत आहे त्याला तुमचा प्रतिसाद पाहिजे आहे. म्हणून या दोन्ही प्रयोगांना तुम्ही हाऊसफुल करावं आणि कलाक्षेत्रातील एक आविष्कार आपल्या मनात परत एकदा बिंबवावा असं म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आहोत की एका पवित्र 2 कार्यासाठी, एक मंदिर उभारणीसाठी आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य कांस्य पुतळा उभारण्यासाठी सर्वांची मदत अपेक्षित आहे. परत एकदा गोमंतकीयांना मी पुनश्च विनंती करीन, हा नाटकाचा प्रयोग चुकवू नका आणि आवर्जून तिथं उपस्थित लावा आणि एका पवित्र कार्याला तुमच्या हातून देणगी स्वरूपात ही मदत पोचवावा. आम्ही 19 डिसेंबर 2025 रोजी राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे आम्ही पहिल्या काही तिकीट्स 1000, दुसऱ्या 700, मग 500, 400 आणि 300 अशी तिकिटांची आमची योजना आहे. आणि या तिकीट विक्रीस आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे मडगाव आपल्या 1000 रुपये, 500 आणि 300 तिकिटांचा दर असेल. मडगाव रवींद्र भवनमध्ये पहिल्या म्हणजे काही रांगा 1000 रुपये, त्याच्यानंतरच्या 500 रुपये आणि त्याच्यानंतरच्या 300 रुपये अशा 3 दरात ह्या तिकीट उपलब्ध असणार आहेत. या दोन्ही प्रयोगाचे अंदाजे कितलं फंड तुमका फोण्या आम्ही अंदाजे हे केला ते 4.5 लाख पर्यंत आणि खर्च आसा नाटकाचो भितर एकंदर आमकां 4.5 लाख आमकां अपेक्षीत आसा की 5 ते 6.5 सगळी तिकिटी गेले जर जायत जाल्यार आमकां 6.5 लाख रुपये आमकां मेळपाक शकतात. काउंटराचेर उपलब्ध आणि फोन बुकिंग आसतलें. फोन बुकिंग देवळात आणि पुतळ्याक म्हणून 1 कोटी सुमार तुमचे बजेट आसा, पूण हे हितून कितें जातलें तुमचें? ना ताचे विविध आमचे दुसरे उपक्रम आसात. तांच्या देवळा खातीर 5 लाखांनी 6 लाखांनी कांय जायना. पूण हो उपक्रम घेवपाचो फाटलो उद्देश हो लोकां पर्यंत पावपाक जाय. लोकांतल्या थोड्या निधींतल्यानच हो पुतळो उबारपाक जाय. एक कोणी येतलो आनी तो पुतळो बांदपाचो न्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आमी म्हणटाले की स्वराज्य आनी ताच्या नंतर टिळका खातीर टिळक स्वराज्य हो हें आसा तें आमी पळयतात एकठांय करपाक. म्हणजे भावना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती खातीर सगळ्यां कडच्यान देणगी स्वरूपान किंवा ह्या नाट्य प्रयोगांतल्यान निधी जावप. फंड कितलो जाता ताच्या भायर आमचे जे हें आसा म्हणजे भाव आसा आमचो जो लोकां पर्यंत पावपाचो प्रयत्न आनी छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो फक्त एकाच्या कोणाच्या निधींतल्यान जावचो न्हय
तो सार्वजनीक स्वरुपाचो आसचो ह्या भावनेन हें केल्लें आसा. ताच्या फाटल्यान भावना आसा. सांगेर आनी खंय सांग्यार पुतळो बांदतात आनी तांचे देवळाचे आमचे खातीर. देवळाक 20 वर्सां पूर्ण जाता म्हणून आमी ह्या वर्षभर कार्यक्रम दवरल्या. त्याच्या आमचें देवूळ आसा, देवूळ बांदपाक अशें न्ही, आमचे 2 दशक पुर्ती आसा. त्या निमतान आमी सांस्कृतीक, कित्याक थंय आमचे संस्कार वर्ग चल्ल्या, त्याचो निधी संकलन करता. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे हो नाट्यप्रयोग सगळ्या कडेन पावप. ताचे फाटल्यान ही भावना आसा की हो नाट्यप्रयोग अत्यंत सुंदर आसा, तातूंतल्यान तो सगळ्यां पर्यंत कसो पावतलो हाचो सुंदर विचार नाट्यप्रयोग करप. संगीत मानापमान हें नाटक पयलींचे कशें आशिल्लें, हें दोन हें करून ना ना ना, हे नाटक संगीत मानापमान 1911 जशें हांवें सांगलें ते पयले फावट सादर जाल्लें. तें जाल्या नंतर 2 कंपनी सादर करताले तें नाटक, 2 वेगळ्या कलाकारांच्यो. ते प्रतिस्पर्धी आशिल्ले हरशीं, व्यावसायीक प्रतिस्पर्धी. पूण टिळक स्वराज फंडा खातीर, भारताच्या एका स्वातंत्र्य लढ्यान योगदान दिवपा खातीर ह्या दोनूय कंपनींनी आपल्या मदलें वयर विसरून एकठांय येवन हेंच नाटक सादर केलें. हेची कथा, ही गोश्ट संयुक्त मानापमानाची. आनी हे करपा फाटले त्या वेळार आनी सर भितर महात्मा गांधीन पुढाकार घेतलो. महात्मा गांधी एक मवाळ, लोकमान्य टिळक जहाल. आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें ते ह्या दोनांच्या संयुक्त रित्यान. तातूंत भितरय एक भावना आसा. महात्मा गांधीन टिळकांच्या अंताच्या नंतर टिळकांच्या नांवान टिळक स्वराज फंड निधी जमा केलो. हाचे फाटलो हेतूय असो आशिल्लो की स्वराज्याची चळवळ ही टिळकांच्या नांवान मुखार वचची म्हणून. आयज हो नाट्यप्रयोग आमी गोश्ट संयुक्त मानापमानाची म्हणटात की 2 खुबशे संयुक्त रित्या एकठांय आयले, संवाद जालो आनी संवादांतल्यान तांचो जो विरोध भास येतालो तो पयस गेलो. एक म्हणजे महात्मा गांधी टिळक हांचे एक विरुद्ध टोकाची भुमिका आसतात. दुसरी गजाल आसा की आमचे बालगंधर्व आनी केशवराव भोसले हे दोनी प्रतिस्पर्धी आनी विरोधी नट आशिल्ले. ते केन्नाच एकठांय येनाशिल्ले आनी स्वराज्य घडलें ह्या अशा हातूंतल्यान. म्हणूनच आयज आमी म्हणटात की आमी परत एक फावटी संयुक्त रित्या ह्या नाटकाचे प्रयोग हांगा लोकां मुखार सादर करतात. भितर नाटकूय आसा. म्हणजे सांगूंक सोदता की भितर मानापमानांतलीं पदांय बी सगळीं आयकूंक मेळटलीं. आनी म्हत्वाची बालगंधर्वांची भुमिका तुमी जाणा, ते अर्धनारी नटेश्वर म्हणजे नटराज, ते नटवर्य. तांणी जशी पुरुश भुमिकेन स्त्री भुमिका केली, तशें अजिंक्य पोंक्षे ह्या नाटकान स्त्री भुमिका करतात. मूर्ती रक्षक म्हणून सुभाष बाब, तुका म्हजो प्रश्न आसा. आतां खरेंच गोंयाक तूं पणजी सांगचो येत जाल्यार खरें गोंयची संस्कृती चलता हांगसर दिसता तुका? आमचे परेन प्रयत्न करप हें आमचें कर्तव्य जावन आसा. हांव आयज हांगा मंत्री म्हणून बसलो ना. कांय प्रमाणान राजकारणी आसले नंतर तुमचो प्रश्न रास्त आसा. पूण जें कितें शक्य आसा, आज आमकां कोणा कडेन डोनेशनाक गेले जर जायत 5 लाख मेळपाक शकताले, पूण संस्कृती मुखार वचपाक जाय आनी संस्कृती शिकोवपा सारके नाट्यप्रयोग आनी जे पयलीं जाताले ते आयज रुजोवपा खातीर आमचो प्रयत्न आसा, एक बारीकसो प्रयत्न. बरोबर आसा तुजो. पूण गोंयान नाही. दोन्ही नाट्यप्रयोग दक्षिण गोव्यातच घेतलेले आहेत, उत्तर गोव्यात का घेतले नाही? नाही, आमच्या संस्थेनं आम्हाला थिएटर उपलब्धी नाही आहे त्या दिवशी. आम्ही म्हापशाला नाही, अजून आमचा प्रयत्न आहे. जर पणजीला अजून एका संस्थेशी आमचा प्रयत्न आहे की 3 प्रयोग पाठोपाठ होणार या पद्धतीचे आम्ही हे करत आहोत. कदाचित पणजीमध्ये सुद्धा एक प्रयोग होणार आहे. कळलं का? मी हनुमान थिएटर बद्दल चौकशी केली होती, कारण मला उपलब्धी मिळाली नाही म्हणून होऊ शकलं, कारण गॅदरिंग्सचा सीझन आहे. जुनो बाबतींत हांगसर गोंयाक रात सांजचो येतनी पणजे अक्षरशः असली सगळे हांगसर हें चल्लेलें आसता. ते तूं मंत्री म्हणून बसून म्हणटा एक संस्कृती रक्षण करपाचें सरकार चलता काय म्हणून आतां गोंयांत? कशें आसा, सगळे प्रश्नाचे जबाब हे आमी ह्या व्यासपिठा वयल्यान दिवपाक शकनात. आमी आमच्या परीन प्रत्येकान प्रयत्न करपाक जाय की आमच्या संस्कृतीचें रक्षण, आमचे जे कितें ट्रॅडिशन्स आसा, आमचो कल्चर आसा, हे मुखार व्हरपा खातीर जितके प्रयत्न जाता तितके आमचे परीन करप. बाकीच्यो गोश्टी आसात त्यो बाकीचे ज्यो संस्था आसात, बाकीचे जे हातून वांटेकारी जातले ते करतले. नाही, मी म्हणजे सांगेला विरोध वगैरे काही नव्हताच. सांगेमध्ये हा पालिका क्षेत्रामध्ये आहे. पालिका म्हणजे नगरपालिकाच्या जागेमध्ये आहेत, जिथं नगरपालिकेची बाग आहे. या बागेमध्ये आपण परत एकदा संयुक्तरित्या ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू, तिथले जे प्रिस्ट होते
ते एकत्रितपणे आम्ही संयुक्तरित्या बैठक घेतलेली. म्हणजे इथं संगमपूर शिवसाम्राज्य समिती आणि तिथं चर्च ऑथॉरिटी त्यांचे पॅरिशनर एकत्रित येऊन तो पुतळा बसवलेला. म्हणजे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तर हे म्हणजे परत एकदा आपण संयुक्तपणे एकत्र आलेलो होतो. तो पुतळा वेगळा आणि हा नाही तोच पुतळा तो त्यावेळेला आपण टेम्पररी स्वरूपाचा बसवलेला आणि आता तो पूर्णपणे एक मोठा पुतळा आपण इथं स्थापन करू. पुतळा म्हणजे बदलणार आहे का? पुतळा बदलणार आहे. तो आपला आधीचा काय होतं देणगी स्वरूप जे तुम्ही नाटक राज्यभर फिरवणार आहे त्यात समाज प्रबोधनाला वाव असणार आहे. हो अवश्य असणार. म्हणूनच समाज प्रबोधन करण्याचा हा हेतू आहे. आपल्याला एक तर रसिक नाट्य म्हणजे संगीत नाट्य रसिकांना हा प्रयोग दाखवायचा हा प्रयत्न आहे आणि आपण एकाच वेळेला एक प्रयोग इथं आणू शकत नाही. म्हणून 3 प्रयोगांची आपण आतापर्यंत आखणी केलेली आहे. अजून 3ऱ्या प्रयोगाचे आपल्याला अजून म्हणजे दुसरी संस्था आहे ती अजून जोडलेली नाही. ती आपण प्रयत्न करतोय. अजून जर प्रयोग कुणाला पाहिजे असेल तर इथं होऊ शकतात. साखळी रवींद्र भवन पण आहे पण उपलब्धी नाही सर म्हणून स्टॅच्यू टॉलेस्ट इज खर्चाला परवडायला अराउंड द बेस ऑफ द स्टॅच्यू इज अराउंड 18 feet अँड 15 feet 12 टोटल 30 feet असतले. सगळ्याकडे आसा शिवाजी महाराजांचे सांग्यार इतली वर्सां जाली महाराजांचो पुतळो नाशिल्लोच. सो आमचो एक प्रयत्न आशिल्लो की आमी मुर्ती बसयल्यात ती आतां भव्य बसोवपाची आनी गेले बसयता तेन्नाच बी आमी सांगिल्लें गेल्या वर्सा की आमी ही मुर्ती चेंज करतले आनी भव्य बसयतले. सो त्या उतराक आमी बांदून आमी हो आमचो प्रयत्न चालू आसा की आमी भव्य मुर्ती सांग्यार बसोवच्यो आनी तेजो बरो रितीन आमचो उद्घाटन सोहळो जावचो असो.